मी तुम्हाला एका अशा चुकीबद्दल सांगणार आहे ज्यामुळे लाखो ट्रेडर्सना नफा वाटूसारखा गमवावा लागला आहे. हो, ती चूक म्हणजे RSI कडे दुर्लक्ष करणे. पहा, जेव्हा मी ट्रेडिंग करायला शिकत होतो तेव्हा मलाही असे वाटायचे की इंडिकेटर्स हे चार्टवरील फक्त रंगीत रेषा आहेत. पण जेव्हा मला माझे काही मोठे नुकसान सहन करावे लागले तेव्हा मला जाणवले की या रेषा बाजार माझ्याशी बोलत आहे आणि मी ऐकत नाही. RSI किंवा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स हा आवाज मला सांगतो की बाजार कधी खाली आला आहे, कधी लोभाने मर्यादा ओलांडल्या आहेत आणि कधी एक टर्निंग पॉइंट येणार आहे. पण बहुतेक लोक किंमत आणि इतरांचे ऐकतात, पण RSI चे ऐकत नाहीत. आणि मग जेव्हा उलटा परिणाम येतो तेव्हा ते म्हणतात की बाजारात फेरफार झाला आहे. नाही, बाजारात फेरफार झाला नाही, आपण अंधळे होतो हे मला कळले. RSI समजून घेणे म्हणजे बाजाराच्या मनात डोकावणे. आणि आज मी तुम्हाला वर्षानुवर्षे अनुभवातून मी जे शिकलो ते शिकवणार आहे. RSI कडे दुर्लक्ष न केल्याने तुमचा नफा कसा वाढू शकतो आणि RSI समजून घेतल्याने तुमचे व्यवहार अचूक निर्णय घेण्यावर कसे बदलू शकतात. म्हणून जर तुम्हाला बाजार कधी पुढे झाले असे म्हणेल हे समजून घ्यायचे असेल तर या व्हिडिओच्या 1 सेकंदही चुकू नका, कारण तुम्ही करत असलेल्या प्रत्येक पुढील ट्रेडमध्ये बदल करू शकते. चला सर्वात मोठ्या चुकीपासून सुरुवात करूया. RSI म्हणजे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स कडे दुर्लक्ष करणे. जेव्हा मी पहिल्यांदा ट्रेडिंग सुरू केले तेव्हा मला वाटायचे की बाजार समजून घेण्याची ही गुरुकिल्ली आहे. त्या दिवसापासून मी ट्रेडिंगकडे पूर्णपणे नवीन दृष्टिकोनातून पाहू लागलो. रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स हे नाव तांत्रिक वाटेल, परंतु त्यातील सत्य खोलवर आहे. हा फक्त एक आका नाही तर तो बाजाराचा ठोका आहे. जेव्हा एखादा शेअर वाढत राहतो तेव्हा RSI वाढू लागते, पण जेव्हा खरेदीची ऊर्जा कमी होऊ लागते तेव्हा RSI दर्शवते की गर्दी अत्यात्मविश्वासू होत आहे आणि तेथूनच घसरणीची सुरुवात होते. इथेच बहुतेक ट्रेडर्स त्यांचे नफा गमावतात कारण ते RSI च्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करतात. मला खूप उशिरा कळले की बाजार नेहमीच दोन गोष्टींवर चालतो, लोभ आणि भीती. आणि RSI हे दोन्हीचे मोजमाप आहे. जेव्हा RSI 70 च्या वर जाते तेव्हा लोक लोभी असतात. प्रत्येक जण खरेदी करू इच्छितो. कोणालाही असे वाटत नाही की सुधारणा लवकरच होईल. आणि जेव्हा RSI खाली जाते तेव्हा लोक भीतीने विकतात. पण तिथेच खऱ्या संधी दडलेल्या आहेत. जेव्हा इथं सर्वजण विक्री करत असतात तेव्हा मी शांत राहतो आणि RSI चा आवाज ऐकतो. मी एकदा एका कंपनीत गुंतवणूक केली होती. चार्टवर सर्व काही परिपूर्ण दिसत होते. व्हॉल्यूम वाढत होता आणि किंमत दररोज नवीन उच्चांक गाठत होती. पण RSI 78 वर पोहोचला होता. मला लोभ होता आणि मी थोडा जास्त वेट वॉट पाहण्याचा निर्णय घेतला. पण काही दिवसांतच तो शेअर घसरू लागला आणि माझा नफा हळूहळू कमी झाला. त्या दिवशी मला जाणवले की बाजार कधीच लगेच कोसळत नाही. त्यासाठी प्रथम घसरण होते. RSI तुम्हाला काय खरेदी करायचे किंवा विकायचे हे सांगत नाही. ते फक्त तुम्हाला सांगते की सध्या गर्दी किती खरेदी करण्यास उत्सुक आहे. जेव्हा मला हे समजले तेव्हा मी प्रत्येक व्यवहारापूर्वी RSI तपासण्यास सुरुवात केली. मला जाणवू लागले की ही फक्त चार्टवरील एक ओठ नव्हती, तर बाजार माझ्याशी करत असलेला संवाद होता. मी किंमतीची क्रिया पाहिली आणि नंतर प्राइस एक्शन निरीक्षण केले. जर प्राइस एक्शन आणि किंमत एकत्र फिरत नसतील तर मला माहित होते की काहीतरी चूक आहे. बाजार तेजी दाखवत आहे, पण ऊर्जा घसरत आहे. याचा अर्थ स्मार्ट पैसा निघून गेला आहे आणि गर्दी आता खेटा आहे. हे सर्वात मोठे सापटे आहेत. RSI ने मला संयम शिकवला. पूर्वी मी प्रत्येक हालचालीवर उडी मारायचो, पण आता मी पाहतो की बाजार खरोखरच मजबूत आहे की फक्त तात्पुरत्या प्रचारावर स्वार आहे. RSI मला अशा अंतर्दृष्टी देतो ज्या उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत. गर्दीची ऊर्जा कधी कमी होत आहे आणि कधी एक नवीन लाट येणार आहे हे ते तुम्हाला सांगते. ट्रेडिंगमध्ये जिंकण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेटा नाही, तर मानसिकता आहे. आणि RSI तुम्हाला ही मानसिकता विकसित करण्यास मदत करते. तो तुम्हाला कधी थांबायचे आणि कधी हालचाल करायची हे शिकवतो. कधीकधी RSI 70 च्या वर जातो, पण किंमत वाढत राहते. तिथेच मी स्वतःला विचारतो, ही खरी गती आहे की गर्दीचा शेवटचा धक्का आहे.
प्रत्येक वेळी जेव्हा मी RSI कडे दुर्लक्ष केले तेव्हा मी पैसे गमावले आणि जेव्हा मी त्याचे ऐकले तेव्हा मला स्थिरता मिळाली. मी शिकलो की बाजारात यश त्यांनाच मिळते ज्यांना ऐकायचे असते आणि RSI ऐकण्याची कला शिकवतात. कधीकधी एक साधा इंडिकेटर तुमच्या संपूर्ण ट्रेडिंग कारकिर्दीची पुनर्परिभाषा करू शकतो. RSI माझ्यासाठी ते साधन बनले. आजही मी कोणत्याही चार्टचे विश्लेषण फक्त RSI ची भाषा वाचल्यानंतर करतो. कारण मला माहित आहे की जर मी त्याकडे दुर्लक्ष केले तर माझ्या हातात नफा असला तरी तो मिळणार नाही. नफा नेहमीच त्यांना मिळतो ज्यांना बाजाराचा सूर समजतो आणि RSI हे त्या सुराचे सर्वात अचूक प्रतिबिंब आहे. जेव्हा मला RSI ची खरी किंमत समजू लागली तेव्हा मला जाणवले की ते फक्त एक तांत्रिक सूचक नाही तर बाजाराच्या मानसशास्त्राचा आरसा आहे. प्रत्येक कॅन्डल मागे, प्रत्येक हालचाली मागे मानवी भावना दडलेल्या असतात. भीती, लोभ, आशा आणि पश्चाताप. RSI म्हणजे त्या भावनांची गणितीय अभिव्यक्ती. ज्यांना फक्त संख्या दिसतात ते RSI ला कधीच समजू शकत नाहीत. पण जे गर्दीच्या मूड वाचायला शिकतात ते RSI ला त्यांच्या सर्वात प्रामाणिक साथीदार म्हणून वापरतात. RSI दोन गोष्टीवर चालतो, गती आणि भावना. हे दर्शविते की किंमतीची हालचाल किती वेगवान आहे आणि भावना दर्शविते की गर्दी त्या हालचालीबद्दल किती उत्साहित किंवा घाबरलेली आहे. जेव्हा मी एखाद्या स्टॉकच्या RSI कडे पाहतो तेव्हा मी तो 70 आहे की 30 आहे याचा विचार करत नाही. मी सध्याच्या बाजारातील भावना विचारात घेतो. जर RSI वाढत असेल तर याचा अर्थ खरेदीदारांचा आत्मविश्वास वाढत आहे. परंतु जेव्हा RSI खूप जास्त वाढतो आणि नंतर सपाट होतो तेव्हा याचा अर्थ असा की आत्मविश्वास आता मंदीकडे सरकत आहे आणि येथूनच मंदीचे मूड सुरू होते. माझ्या ट्रेडिंगच्या सुरुवातीच्या काठात मी RSI ला सिग्नल मशीन मानण्याची चूक केली. RSI 70 वर गेल्यावर मी विक्री करायचो, 30 खाली गेल्यावर मी खरेदी करायचो. पण हळूहळू मला जाणवले की RSI चे कार्य केवळ पाठही दर्शविण्याचे नाही तर ऊर्जा, बाजाराची अंतर्गत ऊर्जा दर्शविणे आहे. कधीकधी RSI 70 वर राहतो आणि किंमत वाढत राहते कारण ऊर्जा खरोखरच मजबूत असते. इतर वेळी RSI 65 वर थांबतो आणि गर्दीची ऊर्जा संपुष्टात आल्याने किंमत कमी होते. हा फरक समजून घेणे ही खरी ट्रेडिंग मॅच्युरिटी आहे. जेव्हा मी एखाद्या स्टॉकचे विश्लेषण करतो तेव्हा मी RSI ला फक्त एक साधन म्हणून पाहत नाही. मी त्याला संभाषण भागीदार मानतो. मी विचारतो, बाजार स्थिर आहे की तयार आहे? RSI मला उत्तर देतो. जर ते दाखवते की खरेदीदार जोरात प्रयत्न करत आहेत परंतु गती हळूहळू कमी होत आहे तर मी समजतो की स्मार्ट मनी हळूहळू निघून जात आहे. आणि जेव्हा RSI हळूहळू त्याच्या नीचांकी पातळीवरून वर येऊ लागतो तर किंमत अजूनही भीतीमध्ये असते. मला माहित आहे की गर्दी विक्री करत आहे परंतु एक संधी उद्यास येत आहे. मला आठवते की एकदा मी एक स्टॉक पाहिला होता ज्याचा RSI 28 वर होता. संपूर्ण बाजार घाबरला होता. प्रत्येक जण विक्री करत होता. पण मी लक्षात घेतले की किंमत अजूनही घसरत असतानाही RSI हळूहळू वाढत होता. याचा अर्थ गर्दी घाबरली होती. ते फक्त संख्या दर्शवत नाही. ते गर्दीच्या दृनिश्चयाची आणि अपेक्षांची जाणीव करून देते. उद्या बाजार काय करेल हे RSI आपल्याला सांगत नाही. पण आज गर्दी कोणत्या दिशेने विचार करत आहे हे ते आपल्याला सांगते. आणि ट्रेडिंगमधील ही सर्वात मौल्यवान संपत्ती आहे, गर्दीचे मानसशास्त्र समजून घेणे. मी शिकलो की जर मी गर्दीचे विचार लवकर वाचले तर मी त्याच्या एक पाऊल पुढे राहू शकतो. RSI ने मला ती धार दिली. प्रत्येक ट्रेडर्सने RSI कडून हे शिकले पाहिजे की प्रत्येक बाजारातील हालचालीमागे एक भावना असते आणि RSI ती संख्येत व्यक्त करतो. ज्यांना या भावना समजतात त्यांनाच प्रत्येक मंदीत संधी आणि प्रत्येक चौतारात धोका दिसतो. RSI ने मला ही दृष्टी दिली. एक अशी दृष्टी जी चार्ट दाखवत नाही परंतु निश्चितपणे सिग्नल देते. जेव्हा मी कोणत्याही स्टॉककडे पाहतो तेव्हा सर्वप्रथम मी त्याची किंमत कुठे जाईल याचा विचार करत नाही. मी सध्या गर्दीची भावना काय आहे याचा विचार करतो. लोक लोभी आहेत की घाबरले आहेत? कारण या भावना मला RSI द्वारे स्पष्टपणे दिसतात. माझ्या आयुष्यात मी पाहिलेले सर्व मोठे नुकसान नेहमीच RSI च्या त्या धोक्याच्या घंटाकडे दुर्लक्ष केल्यावर झाले.
जेव्हा बाजार उत्साहात होता तेव्हा मी देखील त्या गर्दीत वाहून गेलो. RSI ओरडत होता की तो आता जास्त खरेदी झाला आहे. पण त्या आवाजात मला तो आवाज ऐकू आला नाही आणि काही दिवसांत तो उत्साह घसरणीत बदलला आणि माझा नफा नाहीसा झाला. ट्रेडिंगमध्ये सर्वात कठीण गोष्ट म्हणजे सिग्नल समजून घेणे नाही, तर त्या सिग्नलवर विश्वास ठेवणे. RSI सुरुवातीलाच सूचित करतो की गर्दीचा वेग कमकुवत होत आहे. परंतु आपला अंतर्गत लोभ आपल्याला त्यावर विश्वास ठेवण्यापासून रोखतो. आपल्याला वाटते, अरे, ते थोडे वर जाईल आणि तिथेच आपण ते चुकवतो. जेव्हा मी एकदा एका चार्टके पाहिले तेव्हा मला हे खोलवर जाणवले ज्यामध्ये स्टॉक सतत वाढत असल्याचे दिसून आले होते. RSI त्याच्या जवळ होता. सगळे म्हणत होते की हे एक रॉकेट आहे. मीही त्या प्रचारात एक ट्रेड घेतला. पण काही दिवसांत तो स्टॉक 15% घसरला. आणि मला कळले की प्रत्येक वाढीमध्ये धोक्याचे मूठ असते. फक्त RSI ते प्रथम दाखवतो. RSI चे सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे ते तुम्हाला गर्दीच्या मागे जाण्यापासून रोखते. जेव्हा बाजार वर जात असतो तेव्हा प्रत्येक ट्रेडर्स काळजीत असतो की तो संधी गमावेल. चुकण्याची भीती म्हणजेच फोमो. आणि जेव्हा बाजार पडतो तेव्हा तो काळजीत असतो की तो सर्व काही गमावेल. परंतु RSI या दोन टोकाच्या भावनांमध्ये संतुलन शिकवते. जेव्हा मी कोणत्याही चार्टवर RSI पाहतो तेव्हा मी स्वतःला विचारतो, ही चाल टिकाऊ आहे का? जर RSI दाखवत असेल की गती मंदावत आहे, तर मी हळूहळू बाहेर पडू लागतो, जरी किंमत थोडी जास्त वाढली तरी. कारण मी शिकलो आहे की बाजारात विजेता तो नसतो जो प्रत्येक वेठाई प्रवेश करतो, तर तोच असतो जो योग्य वेठाई बाहेर पडतो. RSI समजून घेतल्यानंतर मला आणखी एक गोष्ट लक्षात आली. अनेकदा ट्रेडर्स फक्त किंमत पाहून आनंदी होतात. त्यांना वाटते की नफा म्हणजे निर्णय योग्य होता. परंतु कधीकधी नफा हा निर्णय नसून फक्त नशीब असतो. RSI तुम्हाला हा फरक शिकवतात. जर तुमचा ट्रेड फायदेशीर असेल परंतु RSI इशारा देत असेल, तर समजून घ्या की नफा टिकाऊ नाही.